तुमच्यासोबत असं होतंय का की एकाच वेळी आपल्याला 10 गोष्टी करायच्या असतात, पण दिवस संपून जातो आणि शेवटी असं वाटतं की अरे यार, आपण आज केलं तरी काय? बरोबर ना? जर असं होत असेल ना, तर प्रॉब्लेम तुमच्यात नाहीये का, तर आपण सगळ्या गोष्टी एकाच वेळी करायचा प्रयत्न करतो. आणि खरं सांगू, माझ्या बरोबर हे खूप वेळा झालंय. आपण सकाळी उठलो ना की लगेच मनात प्लॅनिंग सुरू असतं. आज हे करायचं, आज ते पण करायचं आणि जरा स्वतःसाठी वेळही काढायचं आणि तिकडे बाहेर पण जायचंय, स्कूलमध्ये मीटिंगला पण जायचंय आणि स्वतःसाठी थोडा अजून वेळ काढायचंय, शूट करायचंय आणि ठरवतो अरे आज हे सगळं करूनच टाकायचं, अजिबात मागे पडायचं नाही, सगळंच्या सगळं करायचं हा आज. बरोबर ना? आणि शेवटी आपण जेव्हा झोपतो, झोपायची वेळ होते आणि पडल्यावर हा विचार येतो, अरे आपण हे सगळं सकाळी ठरवलं होतं, बरोबर ना? आणि यातलं एकही काम केलं का आपण? आपण ना एक काम सुरू करतो, मग दुसरं काम आठवतं, मग ते सुरू करतो, मग तिसरं आठवतं आणि शेवटी एक ना धड भाराभर चिंता. काम करण्याची इच्छा कमी नसते, आपल्याला उलट खूप काही करायचं असतं, बरोबर ना? आपली स्वप्न असतात आणि आपल्याला घरच्या जबाबदारीही असतात आणि स्वतःसाठी आपल्याला काहीतरी करायचंही असतं. पण हे सगळं एकाच दिवशी करायचं हा आपला हट्ट असतो. मग हे सगळं एकाच दिवशी करायच्या नादात आपल्याला खूप स्ट्रेस येतो आणि एकही गोष्ट मग नीट होत नाही. मग एकच गोष्ट ठरवायची आता की एका वेळी एकच गोष्ट करायची, म्हणजे एक गोष्ट झाल्याशिवाय दुसरी गोष्ट करायची नाही, बरोबर ना? आज 3 काम आहेत. आधी फक्त महत्वाचं काम कर आणि मग ते झालं की मग दुसरं काम कर. आज अर्धा तास भेटला, ठीक आहे, हरकत नाही. ह्या अर्ध्या तासातच जेवढं शक्य आहे तेवढं कर आणि रोज थोडं थोडं केल्यानेच आपण पुढे जाणार आहोत. सगळं करायचं आहे, पण एका वेळी एकच. आपल्याला ना लगेच रिझल्ट हवा असतो. आज काम केलं की उद्या लगेच रिझल्ट पाहिजेच. 2 दिवस प्रयत्न केले आणि तिसऱ्या दिवशी असं वाटतं अरे काहीच रिझल्ट नाही, सोडून देऊया का? पण प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावाच लागतो. आपण बी पेरलं म्हणून काय लगेचच दुसऱ्याच दिवशी झाड येत नाही ना. म्हणून मला अशा वेळी स्वामींची आठवण येते, कारण स्वामी जिथे असतील तिथे श्रद्धा असते आणि जिथे श्रद्धा असते तिथेच विश्वास असतो. म्हणून काय आपण हातावर हात ठेवून बसायचं नाही, आपण आपला प्रयत्न करत राहायचं. आज कमी झालं हरकत नाही, उद्या पुन्हा करू. आज जमलंच नाही, अरे हरकत नाही यार, उद्या पुन्हा करू. पण अर्ध्यावर सोडायचं नाही. आपला वेग कमी असला तरी चालेल हं, पण दिशा मात्र बरोबर ठेवायची. सध्या तुमच्या आयुष्यात खूप गोष्टी सुरू असतील ना, सगळ्याच काही सोडून देऊ नका. फक्त एक निवडा आणि ती पूर्ण करा. ती पूर्ण झाल्यानंतर दुसरी करा. असं करत करत पुढे चला. काय होईल ते होईल, आपण मात्र हसत राहूया, पुढे चालत राहूया. मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. मग तोपर्यंत बोला, मनापासून बोला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.